नेमकं खिशात पेन नसतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. पटलं तर पप्पी, महत्वाचं वाक्य, पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. लव लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. काय करायला सवयच असते आणि समोरची व्यक्ती बदलत राहते पण सवय काय की लव लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं. वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं. शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं आणि नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. आणि यंग जनरेशनचा प्रॅक्टिकल अप्रोच बघा आता. लव लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं. लव लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं आणि सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसतं. सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसतं. हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, सरळ साधं बार्टर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. आणि शेवटचं कळवं मी जनरली वाचत नाही, फारच दर्दी लोक असतील तरच वाचतो. जसं काय म्हणते वाचायला सुरुवात करतो म्हणजे मला असं खात्री घेते येऊन 10-15 वर्ष राहिलेली अनेक कुटुंब आहेत, तर त्यांना तिकडचे कॉलेजमधले विशिष्ट दिवस आठवतील याच्यावर असं मला एक अंदाज आहे की लव लेटर म्हणजे पहिला सिप असतं. लव लेटर म्हणजे पहिला सिप असतं. चवीसाठी आतुरलेला टीनेजरचा लिप असतं. चवीसाठी आतुरलेला टीनेजरचा लिप असतं. भेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास असतं. भेसाळलेल्या नशिबांसाठी हवासा ग्लास असतं. आणि आऊट होतील त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी त्रास असतं. आऊट होतील त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी त्रास असतं. झेपेल त्यानेच घ्यावी असं विदाऊट पाणी क्वार्टर असतं.